शिवमंदिर त्या ऑटोमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. आत्ता आपण अंबरनाथ स्टेशनला आणि जे का सेंट्रल लाईनला येतो आणि तिथून आपण चालू आहोत मुंबईमधलं सर्वात प्राचीन असणारं शिवमंदिर. त्या शिवमंदिरामध्ये चाललो दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे त्या मंदिरामध्ये कसं आहे, काय आहे, किती ते वैशिष्ट्य काय, सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. तुम्ही बघत राहा. आत्ता आम्ही स्टेशनच्या बाहेर पकडले शेअरिंग ऑटो, जे का 20 रुपये शेअरिंग ऑटो आहे आणि त्याच्याने आपण चाललो आहोत पुढे. आता मित्रांनो, हे मंदिर रोडच्या लगतच आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरूनच कमान दिसते ज्यावर लिहिलेलं आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ. अंबरनाथमध्ये असणारं हे प्राचीन शिवमंदिर आहे. आणि तुम्ही जर शेअर ऑटोने आला तर तुम्हाला तिथे बाहेरच उतरवतील कमानीचे येते, कारण का आतमध्ये ऑटोनं परमिशन नाही. त्यामुळे तर आपण इथनं हे बघा समोरच दिसतंय ते मंदिर, जे भगवा झेंडा लावलेलं आहे तेच आहे शिवमंदिर. आणि मंदिराच्या बाहेर नेहमीच असे ज्योतिष वगैरे सांगणारे असतात लोक. सो भाविक येतात, काहींना बघायचं असतं ते हात वगैरे दाखवून ज्योतिष बघतात, पण माझा काही विश्वास नाही, त्याच्यामुळे आपण काय तिथे जात नाही. आपण डायरेक्ट जाऊया मंदिरामध्ये, कारण का देवावर आपला विश्वास आहे. चला आतमध्ये जाऊया. आणि माझा मित्र अभय, ऑफिस कलिग आहे, आज माझ्यासोबत आला आहे. आम्ही गेलो होतो काल मित्राच्या मुलीच्या बड्डेला आणि तिथून डायरेक्ट अचानक प्लॅन केलं आहे अंबरनाथला जायचं. ते हे आता करून अंबरनाथ बघूया आपण मंदिर आणि तिथून घरी. जसं की आपल्याला माहितीच आहे की मंदिराच्या बाहेर फुलार विकणाऱ्यांची दुकानं असतात. सो इथे सुद्धा तेच आहेत, फुलार विकणाऱ्यांची दुकानं. आम्ही ते सगळं बघून आम्ही आतमध्ये गेलो आणि माझ्या बाकी व्ह्यू बघू शकतो की मंदिर कसं आहे ते. त्याच्यानंतर आम्ही बघत होतो की इले एंट्री कुठून आहे आतमध्ये मंदिरामध्ये जाण्याची. तर ते सगळं बघताना आणि बाजूला सगळं सजावटीचं काहीतरी कार्यक्रम होता मला असं वाटतं, कारण का मंडप वगैरे घालण्याची त्यांची तयारी सगळी चालू होती. आणि ते सगळं बघून आम्हाला एंट्री फिक्स झाली की एंट्री कुठून करायची. आणि आता आपण आतमध्ये जाऊ, बघूया आतमध्ये मंदिर कसं आहे, आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे. कारण का प्राचीन मंदिर म्हटलं की नक्षीकाम आला, दगडांवरती नक्षी आली आणि त्याच बघण्यासाठी म्हणजे तेच असं वेगळं पण असतं हिंदू मंदिरांचं. ते दगडावरची नक्षीकाम बघण्याला खूप भारी मज्जा येते. मज्जा म्हणजे ते बघायला खूप चांगलं वाटतं आणि ते त्यातल्या आतमधली एनर्जी किंवा फिलिंग पण खूप चांगले असतात. आणि आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो. लाईन तर खूप होती, कारण का संडेचा दिवस होता. आणि हा तुम्ही नंदी बघू शकता. असा नंदी तुम्ही कुठेच बघितला नसाल. 2 नंदी तिथे बाजूला, खाली एक नंदी आहे, तो बैठा आहे, वरती पण बैठा आहे, पण तो एकदम असं पातळ निमुळतं असं मंदिर आहे. आणि हे मीच ते बोलत होतो ते का स्तंभावरती नक्षीकाम केलेलं आहे. सो आम्ही दर्शन घेतलं आणि आतमध्ये आता जाऊया गाभाऱ्याच्या इकडे. मंदिर प्राचीन असल्यामुळे आणि बरेच वर्ष जुनं असल्यामुळे इथे काही दगडांची झीज झालेली आहे किंवा काही अशा जे त्याने नक्षीकाम केलेलं आहे ते थोडंफार पुसट झालेलं आहे, थोडं ओबडधोबड झालेलं आहे. पण क्लिअर कट दिसतं नक्षीकाम कसं आहे ते. बघा आतमध्ये पण बघू शकता की छोट्या मूर्ती एकदम म्हणजे नाही यार ह्या कशा काही करू शकतात असं नेहमीच प्रश्न पडतो की स्तंभावरती नक्षीकाम पाहिल्यानंतर. तर तुम्ही हे बघू शकता की एकदम बारकाईने नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपले वेगवेगळ्या देवतांचे मूर्ती इथे काढलेल्या आहेत. असं खूप छान म्हणजे एकदम बघायला भारी वाटतं. आणि तेच बघत आम्ही गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात 2 शिवपिंड आहेत, तुम्हाला मी दाखवतो. ह्या ज्या शिवपिंडीला मुकुट घातलं आहे ती मेन शिवपिंड आहे आणि त्याच्या मागे अजून एक आहे. आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं दोन्ही मंदिराचं. हे बघा हे मागे एक आहे आणि वरती एक. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. गर्दी खूप होती, मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण बाहेरनंच थोडंफार कॅप्चर करता आलं ते घेतलं. आणि आता चाललो आहे बाहेरच्या आजूबाजूंच्या देवांचं दर्शन घ्यायला. आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही बाजूलाच उभं राहिलो. म्हटलं इथे काय खाली, तर इथे लगतच एक छोटं मंदिर आहे आणि तिथेसुद्धा शंकराची पिंडच आहे आतमध्ये. आणि वरती गणपती बघू शकता, जे का नेहमी गाभारच्या दरवाजाच्या वरती गणपती असतो. आणि प्राचीन असल्यामुळे ते थोडं बघणं झालेलं आहे. पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही शिवपिंड कोणत्या ज्योतिर्लिंगाचं किंवा 4 धामपैकी एक धाम आहे. तर त्या धामसारखं ते शिवपिंड आहे. आतमध्ये एक देवीची मूर्ती होती. आणि ते सगळं बघून आता आम्ही बाहेर चाललो. आता आम्ही आतमधून दर्शन घेऊन आलो आणि एवढी गर्दी नाही, पण गाभारा छोटा आहे म्हणून जास्त गर्दी होते गाभाऱ्यामध्ये. पिंड पण छोटे, 2 पिंड आहेत, एकाच्या मागे अजून एक पिंड आहे.
तर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर इथे बाजूला एक तरी मंदिर आहे छोटंसं, त्याचं मंदिराच्या खाली तिथे आता चालू आहे आम्ही दर्शन घ्यायला. हे जे बाजूला मंदिर आहे ते फार छोटे आहे, आतमध्ये खूप कंजेस्टेड आहे. आणि ते माझ्या बाजूला बघणं झालेली बाहेर आल्यानंतर छोट्या मोठ्या मंदिरांचं आम्ही दर्शन घेतलं. काही मूर्ती होत्या त्या बघणं झालेल्या आणि तिथे समजतं की या ज्या मूर्तींचं जतन केलं असतं, आपण प्राचीन संस्कृतीचं जतन केलं असतं तर आज किती सुंदर संस्कृती आपल्याकडे आहे आणि ते दिसतंसुद्धा. तर हा जो मंदिर आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की चारही बाजूला नक्षीकाम केलेलं आहे. इकडे बॅक साईडला आलं की इकडे इथे जाऊ, बॅक साईडला पण मंदिर आहे. इथे मला आठवतं ते शनीचं मंदिर, शनी आहे आणि आणखी मंदिर आहे, शनीचं मंदिर आहे. पहिलेच मंदिर लागतो ते बघा मारुतीचं, ते मारुतीचं मंदिर आहे. ते पुढे गेलं की ह्या ज्या सापडलेल्या ज्या मूर्त्या असतात त्या आहेत तिथे. वरती पिंपळ आहे. मारुती रायाला बघितलं आणि छोट्या छोट्या मूर्ती ज्या बाहेर सापडलेल्या होत्या त्यासुद्धा बघितल्या. आणि त्याच्यानंतर आता मी ते बघायला आलो की इथे शनीचं मंदिर आहे आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे शनिदेवाचं मंदिर आहे जे का मा दुर्गेचं आहे, त्याच्यासमोरच हे शनिदेवाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की कसं शनिदेवाचं छोटंसं मंदिर आहे, म्हणजे जशी अंगणात तुळस असते तसे मंदिराच्या समोरच एक आहे. आणि मला असं वाटते मंदिरामध्ये एक लग्न होतं, तर त्याच्यामध्ये खूप पब्लिक होती तिथे. आधी आम्हाला वाटलं दर्शनासाठी आहे, पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर कन्फर्म झालं की बाई फंक्शन आहे, म्हणजे लग्न चालू आहे. सो मंदिरामध्ये लग्न वगैरे चालू होतं त्यांचं. आणि त्यांच्या इथे हे बघा, त्यांची प्रथा बघा, म्हणजे केरला टाईपचे, आय थिंक केरला साईडचेच असतील, नाहीतर कर्नाटक साईड. तर त्यांचं चाललेलं. आम्ही देवीचं दर्शन घेतलं. आम्हाला व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती. आता आमचं सगळं दर्शन करून झालं आहे. आता फोटो काढायचे मग ट्रेनने परत घरी झोपायला. पण व्ह्यू बघू एकदा पूर्ण मंदिराचा बाहेरच्या साईडने. गणपतीचं मंदिर त्याच्याच बाजूला आहे. ते थोड्याशा पिंडी वगैरे ठेवलेल्या आहेत. त्याच्याच बाजूला इथे एक तलाव आहे, सध्या घाण आहे. आणि म्हणजे कुठलेही शंकराचे मंदिर घेतलं की त्याच्या बाजूला तलाव असतो, त्याप्रमाणे इथे तलाव आहे. पण आहे खूप घाण आहे, ते साफ केलं पाहिजे, कारण का इथे माणसं खूप येतात, माणसं खूप असतात. प्रसिद्ध मंदिर आहे, आपल्या विजिटला वगैरे असतात, गर्दी असते, नेहमी गर्दी असते, त्यामुळे केलं पाहिजे. बाकी माझ्या मागे तुम्ही बघा, अबे तिकडे फोटो काढायचे, तिकडे काढू. जर तुम्ही मूर्ती बघितल्यात तर वेगवेगळ्या देवांचे वेगवेगळ्या. सो मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असणारं बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन ब्लॉग टाकेन, नवीन व्हिडिओ टाकेन, ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजायला. आणि तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. सो आता इथेच थांबू, भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.